जनकनंदिनी सीता श्री रामचंद्रांना अग्निदिव्य पार करून भेटली। हे अग्निदिव्य काय आहे हे मी तुम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं आहे। या अग्निदिव्याच्या बाबत अनेक तर्ककुतर्क लोक लावतात। नाही, हे असं असलं पाहिजे, राम तसाच होता, सीतेवर शंका घेतली असलीच पाहिजे, रामाच्या मनात सीतेविषयी प्रेमच नव्हतं, या असल्या सगळ्या गोष्टी लोक मांडत असतात। पण एक अग्निदिव्याचा अग्निप्रवेशाचा आधार घेत मागच्या पुढच्या सगळ्याच संदर्भांना विसरून जाणारे आपण मुळात रामाचा हेतू काय आहे हे विसरून जातो। पूर्वपीठिका मी तुम्हाला सांगितली आहे। पंचवटीत रावणानं अपहरण केल्यानंतर पंचवटी ते किष्किंधा, किष्किंधा ते समुद्रतट आणि समुद्रतट ते लंका असा महाभयंकर प्रवास करत रामचंद्र सीतेला सोडविण्यासाठी लंकेपर्यंत गेले होते। एक भयंकर युद्ध घडवलं होतं, रावणाचा संहार केला होता। या पूर्वपीठिकेकडे आपण दुर्लक्ष करतो। जर रामचंद्र स्त्रियांवर अन्याय करणारे असतील तर आपल्या एका प्रिय पत्नीसाठी ते एवढा प्रवास का करतील, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि त्यापेक्षा नंतर काय घडतंय ते सुद्धा बघणं आवश्यक असतं। म्हणजे एखादी गोष्ट समजायची असेल ना, तर सर्व बाजूनी विचार केला पाहिजे। आधीच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे, त्या काळातल्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे, नंतरच्या वाक्यांचा संवादाचा विचार केला पाहिजे। युद्ध काळातल्या संवादाचा विचार तुम्ही केलाय? ज्या वेळेला इंद्रजिताच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये मायावी सीतेचं मुंडकं घेऊन युद्धस्थानी आले होते तेव्हा रामचंद्रांची अवस्था काय होती? लंकेत पोचल्यावर सुद्धा निरोप काय दिला होता? युद्धाच्या संपूर्ण काळात रामचंद्र विवळ झालेले होते, व्याकुळ झालेले होते सीतेच्या भेटीसाठी। आधी आले त्यासाठी तीच विवळता, तीच व्याकुळता दिसते आहे। आणि हा जो प्रसंग अग्निदिव्याचा, अग्निपरीक्षेचा सीतेचा सांगितला जातो, त्यानंतर या प्रसंगी जमा झालेल्या देवतांना रामचंद्र काय म्हणतायत ते समजून घेणं आवश्यक आहे। म्हणून वाल्मिकी रामायणातल्या 118व्या सर्गातले, युद्धकांडातल्या 118व्या सर्गातले श्लोक क्रमांक 11 ते 22 मी तुम्हाला सगळेच दाखवतोय आणि त्याचा स्वैर मराठी अनुवाद वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे रामचंद्रांच्या मनामध्ये सीतेविषयीच्या भावना काय आहेत हे आपल्या लक्षात येईल। जरा ऐकूया त्या सगळ्या श्लोकांच्या अर्थाला। मिथिलेश नंदिनी जनककुमारी सीतेचं हृदय माझ्याच ठाई गुंतलेलं आहे, ही गोष्ट मीही जाणतो। ते माझ्यापासून कधीही विलग झालेलं नाही। ती सदैव माझ्या इच्छेनुसार वर्तन करते, माझं मन कधीही मोडत नाही। मला असाही विश्वास वाटतो, ज्याप्रमाणे महासागर आपला तट उल्लंघू शकत नाही, त्याप्रमाणे रावण आपल्याच तेजानं सुरक्षित असलेल्या या विशाल लोचना सीतेवर अत्याचार करू शकत नाही। तथापि तिन्ही लोकातल्या प्राण्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी एकमात्र सत्याचा आधार घेऊन मी अग्निदिव्य करणाऱ्या विदेहकुमारी सीतेला अडविण्याचा प्रयत्न केला नाही। मिथिलेश कुमारी सीता प्रज्वलित अग्नीच्या ज्वाळेसारखी दुर्धश तसंच परपुरुषाला अलभ्य आहे। दुष्टात्मा रावण मनानंही हिच्यावर अत्याचार करण्यास समर्थ नाही। ही सती साध्वी देवी रावणाच्या अंतपुरात राहूनही व्याकुळ झाली नव्हती किंवा घाबरलेलीही नव्हती, कारण ही माझ्यापासून जशी सूर्याला त्याची प्रभा तशीच अभिन्न आहे। मिथिलेश कुमारी जानकी तिन्ही लोकात परमपवित्र आहे। जसा मनस्वी पुरुष कीर्तीचा त्याग करू शकत नाही, तसाच मीही हिला सोडू शकत नाही। तुम्ही सारे लोकपाल माझ्या हिताचंच सांगत आहात आणि तुमचा माझ्यावर अत्यंत लोभ आहे, म्हणून सर्व देवांच्या हितकर वचनाचं मला अवश्य पालन केलं पाहिजे। असे म्हणून स्वतः पराक्रमाने प्रशंसेला पात्र असलेल्या महाबली, महायशस्वी, विजयी वीर रघुकुलनंदन श्रीराम आपल्या प्रियेला सीतेला भेटले आणि त्या मिलनानंतर आपल्या मोठ्या सुखाचा अनुभव घेऊ लागले, कारण ते सुख भोगण्याच्या योग्यतेचंच होतं। हे ऐकल्यानंतरही आपल्याला असं वाटतंय
की रामचंद्रांच्या मनामध्ये सीतेच्या बाबतीत शंका असतील. वसुधारा हा शब्द त्यात वापरलाय एका ठिकाणी, म्हणजे याच सर्गामध्ये. वसुधारा इथे नाही आहे, मी वाचवलेलं. वसुधारा म्हणजे काय? तुपाची अभिन्न धार. या वसुधारा हा शब्द तुम्हाला ऐकायला मिळेल बद्रीनाथला. जी धारा सतत वाहत असते आणि त्या धारेचं पाणी अंगावर पडेल तो माणूस पुण्यवान म्हटलं जातं. वसुधारा म्हणजे अविच्छिन्न धारा, ज्यात कधीच तूट येत नाही, ती कधी तुटली जात नाही. आणि अशी वसुधारा यज्ञामध्ये समर्पित करायची असते. तुपाची धार अशी लागली ना की ती धार सतत पडत राहिली पाहिजे, खंड नसला पाहिजे, ती वसुधारा. खंड न पडणारी धारा. सीता रामचंद्रांची अशी वसुधारा आहे, त्यात खंड नाही आहे. रामचंद्रापासून ती कधी विलग होत नाही आहे. या अशा विलग न होणाऱ्या वसुधारेला रामचंद्र वेगळं काहीतरी समजतील ही शक्यताच नाहीये. सगळ्या देवतांच्या समक्ष, म्हणजे रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला आहे आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी सगळ्या देवता तिथे उपस्थित आहेत. या देवताच्या समक्ष सीता माझा अविभाज्य अंग आहे असं ते म्हणतात. एवढंच नाही तर त्यांना इतका सीतेच्या चारित्र्यावर, सीतेच्या तेजावर, सीतेच्या बलावर इतका विश्वास आहे की ते म्हणतात की एवढ्या तेजस्वी परमप्रतापी रावणाच्या सोबत राहून सुद्धा रावण स्वप्नात सुद्धा सीतेच्या चारित्र्याचा, तेजाचा भंग करू शकत नव्हता. म्हणजे रावण करू शकत नाही, करणारच नाही, करूच शकणार नाही, त्याची क्षमताच नाही, हे तर ते सांगतातच आहेत. पण सीता काय तेजस्वी आहे हे पण सांगतायत. मुळात आपण या मानवी कथेला वाचताना, मी मानवी कथेला म्हणतोय, रामचंद्रांनी मानवाचा अवतार धारण केलाय. भगवान विष्णू रावणाच्या वधासाठी इथे आलेले आहेत, मानव रूपामध्ये आलेले आहेत. म्हणजे ही मानवाची कथा असताना सुद्धा एक गोष्ट आपण विसरतो. आपण काय करतोय माहित आहे? आपण दोन मनुष्य जीवांच्या कथा ऐकतोय, दोन मनुष्य जीवांच्या कथा ऐकतोय आणि त्यात आपल्या भावभावना ओतण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या मनात आलेल्या शंका, आपल्या मनात आलेले विचार, नाही असं होऊ शकलं असतं का, नाही मग असंच झालं असतं का. रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहेत. म्हणजे काय आहेत? मानवी आयुष्यात आल्यानंतर ज्या मानवी नियमांचं पालन करायला हवं, ज्या मर्यादांचं पालन करायला हवं, त्या मर्यादांचं पालन करण्याची वृत्ती रामचंद्रांनी स्वतःहून धारण केलेली आहे. स्वयं स्वीकृत आहे ती, स्वयं स्वीकृत आहे. कंपल्सरी आहे का? नाही. असंच केलं पाहिजे असं आहे का? नाही. मी मानवी रूपात आहे तर जगण्याचा एक मानदंड जगाला घालून देऊ शकतो. म्हणून त्यांनी कोणत्याही दैवी चमत्काराचा वापर न करता जे जे काही अस्त्र मिळाले ते अस्त्र सुद्धा मेहनतीने, तपश्चर्येने, ऋषीमुनींची सेवा करून मिळवलेले आहेत. तुम्हाला अस्त्र शस्त्र विद्या पारंगत करायची असेल तर ती ऋषीमुनींची सेवा करून त्यांच्याकडून मिळवावी लागेल, हा मानदंड घालून दिलाय. पित्याला दिलेलं वचन पूर्ण करायचं असतं, हा मानदंड घालून दिलाय. मग असा मानदंड घालून देत असताना आपण काय करतो? रामचंद्रांनी हे केलं, ते माणूस आहेत आणि ते माणसासारखंच वागले असं सांगण्याचा प्रयत्न करतो. पण तसं नसतं. त्यातही काही गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणून तर पुढच्या सर्गामध्ये रामचंद्रांनी सीतेच्या विषयी या सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्या ना. सीतेविषयी माझ्या मनातल्या काय भावना आहेत ते त्यांनी व्यक्त केल्या ना. आता रामचंद्रांच्याकडं सीता आलेली आहे. सीता, रामचंद्र, लक्ष्मण एका ठिकाणी आहेत आणि तिथे भगवान महादेव अवतीर्ण आहेत. ते काय बोलतायत आणि ते त्यांच्या आयुष्यात एक वेगळीच घटना घडवून आणतायत. ती कोणती, ती बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.